कधीही बदलणार नाही. बस रणजित, पाया वगैरे पडायची नाटकं करू नका आता तुम्ही. आता काही वेडं वाकडं सहन करण्याचं त्राण नाहीये आमच्यात. तसं काही होणार नाही आहे साहेब. मी हे घर सोडून नाही जाते आणि इथून पुढे घरात असे वादही होणार नाही. पण इथून पुढे माझा मार्ग वेगळा असेल. आणि आज मी स्वतःहून सांगतोय की ढाले पाटलांची संपत्ती, जमीन जुमला यांच्याशी माझा असलेला औपचारिक नावापुरता असलेला संबंध सुद्धा संपला. आणि ढाले पाटील हे आडनाव सोडलं आणि या घरातील 3 व्यक्ती सोडल्या तर या घराच्या संपत्तीशी आणि राजकारणाशी माझा काही संबंध नाहीये. रणजित, तुम्ही काय बोलताय आमच्या काही लक्षात येत नाहीये. तुमचे विचारच आम्हाला कळेनासे झालेत. असो, तुम्ही घर सोडून जात नाही आहात याचा आनंद वाटला. आई साहेब, रणजित, हे सांगून मलाही आनंद. एनिवेज, अंबाबाई पावलीच म्हणायची. तिने यांना चांगलीच बुद्धी दिली. आता फक्त आजचं संकट उद्यावर नको जायला. यांच्या डोक्यात ना सगळा राग निघून गेला पाहिजे बघा. जाईल ग, काळजी करू नकोस. अगं तो नाही जायचं म्हणतोय, नशीब आहे ना. काळजी नको करू, मी आले त्याच्याशी बोलू. अहो एकदम शांत. हा, अहो कुठला भांडण नाही, तंटा नाही, वाद नाही, विवाद नाही. हा बरोबर. अहो ते कोर्ट केस म्हणजे पेल्यामधलं वादळ होतो, आलं गेलं आणि संपलं पण. अहो तुमचा विश्वास बसणार नाही. आता पण मी ढाले पाटलांच्या पॅलेस मधूनच बोलतोय. अहो आमचे संबंध आता एकदम हे झाले. हा एक मिनिट, नाव काय रे तुझं? केशव. हा केशव. वहिनी साहेब आहेत का? होय आहेत की. हा, आणि रणजितराव? होय आहेत. मी सांगतो त्यांना तुम्ही आलात म्हणून. हा चालेल चालेल. हा केशव, म्हणजे सुट्टे पैसे आहेत का तुझ्याकडे? जी आहेत की 400-500 रुपये. आहे ना? हा, बाहेर गाडी उभी, 180 रुपये बिल झाले. ते दे, त्या तोंडावर फेकून मार आणि 20 रुपये टिप म्हणून दे. जा 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 पटकन. हॅलो, ऐकलं का? हा, अहो तिथंच आहे मी, पॅलेस मध्ये. ऐका, तुमचा विश्वास बसना झाला. नाही नाही नाही, तुम्ही डाऊट घेतला ना, पुढच्या 3 सेकंदात, पुढच्या 3ऱ्या सेकंदाला आम्ही आमच्या जागी आपण तुमचं बोलणं करून देतो. व्हिडिओ कॉलच लावतो. हा नाही नाही, तुम्ही डाऊट खाल्ला म्हणल्यावरती काय. हा करतो, आता ठेवतोय. काय करताय माझं कोकरू? डॅडी,